श्रीकृष्ण आणि सुदामा यांची कथा. श्रीकृष्ण द्वारकेचे महान राजे होते, तर सुदामा हे त्यांचे बालपणीचे मित्र असून एक अत्यंत गरीब ब्राह्मण होते. सुदामा यांची परिस्थिती इतकी वाईट होती की अनेकदा त्यांच्या कुटुंबाला उपाशी राहावे लागत असे. एके दिवशी सुदामा यांच्या पत्नीने त्यांना विनंती केली की तुम्ही द्वारकेला जाऊन तुमचे बालमित्र श्रीकृष्णाकडे मदतीची याचना का करत नाही? ते नक्कीच आपल्याला मदत करतील. सुदामा सुरुवातीला संकोचले, पण पत्नीच्या आग्रहामुळे ते द्वारकेला निघाले. जाताना भेट म्हणून काय द्यावे म्हणून त्यांनी शेजाऱ्यांकडून थोडे पोहे मागितले आणि ते एका चिंधीत बांधून सोबत घेतले. द्वारकेच्या भव्य महालात पोचल्यावर साध्या वेशातील सुदामा यांना पाहून पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले, पण सुदामा यांनी द्वारकेच्या राजाला फक्त आपले नाव सांगण्यास सांगितले. सुदामा यांचे नाव ऐकताच श्रीकृष्ण धावत बाहेर आले आणि त्यांनी मित्राला मिठी मारली. त्यांनी सुदामा यांचे अश्रू पुसले, राजसिंहासनावर बसवले आणि त्यांचे पाय स्वतःच्या हाताने धुतले. हे पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले. गोष्टीच्या ओघात सुदामा संकोचामुळे पोह्यांची पुरचुंडी लपवू लागले, पण श्रीकृष्णाने ती हिसकावून घेतली. त्याने आनंदाने ते पोहे खाल्ले. दुसऱ्या दिवशी निरोप घेताना सुदामा आपल्या गरिबीची जाणीव झाल्यामुळे श्रीकृष्णाला काहीही न मागताच आपल्या गावी परतले. पण घरी पोचल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. त्यांची जुनी जीर्ण झोपडी नाहीशी झाली होती आणि तिथे एक भव्य महाल उभा होता. त्यांचे कुटुंब सुंदर वस्त्र परिधान करून आनंदाने बाहेर आले. सुदामा यांना समजायला वेळ लागला नाही की हे सर्व त्यांच्या मित्राच्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे घडले आहे. श्रीकृष्णाने कोणतीही जाणीव न ठेवता सुदामा यांना भरभरून दिले होते. या कथेतून मिळणारी प्रेरणा एवढीच आहे की मित्राला मदत करताना मोठेपणा दाखवू नका. श्रीकृष्णाने सुदामा यांच्या मदतीचा कोठेही गाजावाजा केला नाही. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.